नमस्कार मैत्रिणींनो, हर हर महादेव मंडळी. तर आज जशी की आपण गटारी अमावस्या साजरी करतो तशीच त्याचबरोबर आज दीप अमावस्या देखील आहे. तर आपण फक्त हे कुठेतरी हरवत चाललं आहे की दीप अमावस्या साजरी करणं फक्त गटारी साजरी केली जाते, कारण की उद्यापासून आपण श्रावण पाळतो, नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे मग आज नॉनव्हेज खायचं आणि उद्यापासून खायचं नाही, हेच साजरं करण्यापेक्षा त्याच्याबरोबर दीप अमावस्या देखील साजरी करा. थोडे का होईना घरामध्ये दिवे लावा आणि त्याचं महत्त्व आपल्या घरातल्या लहान मुलांना, कमीत कमी लहान मुलांना तरी समजावून सांगा, कारण आपली संस्कृती आपण जपली तरच ती पुढे जपली जाईल. त्याचं महत्त्व काय आहे हे की आजपासून रात्र मोठी आणि दिवस लहान होतं, त्यामुळे पूर्वीच्या काळात लाईटी नसायच्या, तर खूप अंधार व्हायचा. त्यामुळे मग जे काही घरात इकडे तिकडे ठेवलेले दिवे असायचे ते आजच्या दिवशी काढून साफसुथरे करून त्यांना घासून धुवून चकाकून मस्त असे संध्याकाळच्या वेळेला लावले जायचे. तर हे देखील महत्त्व आपल्या मुलांना कळणं सांगणं गरजेचं आहे, कारण आपली संस्कृती आपण जेवढी जपू तेवढीच आपण आपल्या मुलांना सांगितली तरच पुढे जाणार. नाहीतर मग फक्त गटारीला नॉनव्हेज खा आणि गटारी साजरी करा हेच होत राहील. तर कमीत कमी थोडं का होईना दीप अमावस्येचं महत्त्व आपल्या मुलांना समजावून सांगा, पटवून सांगा. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.